तुम्ही बघितलं होतं आणि 3 वर्षात तुम्ही ते स्वप्न पूर्ण झालं. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत जय मल्हारी मालिका पोहोचली होती. आता मालिकेचा समारोप होतोय. ते स्वप्न आम्ही पाहिलं, माझ्या टीमनी पाहिलं, संतोष आणि मी आणि आमच्या संपूर्ण टीमनी स्वप्न पाहिलं आणि ते झीनी पुरं केलं असं मी म्हणेन. कारण चॅनलचा सपोर्ट इतका उत्कृष्ट होता सुरुवातीपासून आज तागत आम्हाला चॅनलने इतका सपोर्ट केला. त्या सपोर्टमुळेच हे यश आम्ही आज पाहतोय असं मला वाटतं. जय मल्हार म्हटलं 7चा स्लॉट म्हटला म्हणजे जय मल्हारी मालिकाचं समीकरणच जुळलं होतं. लोकांना म्हणजे एक सवय झाली होती की किती लोक कामात असतील तरी लोक जय मल्हार आवर्जून बघायचे. पण आता ही सवय तुटेल असं वाटतं, हळूहळू व्यक्त होते. ते जे प्रेम रसिकांकडून या मालिकेला मिळालं आहे त्याबद्दल म्हणजे आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं का इतकं त्याचं मोठं यश होईल, इतकं यश मोठं आम्हाला मिळेल. पण मिळालं कारण मेहनत खूप होती. ह्या मालिकेमध्ये आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष टेलिकास्टच्या आधी खूप मेहनत घेतली. 1.5 वर्ष माझ्या ऑफिसमध्ये आमचे सर्व क्रिएटिव्ह टीम माझी संतोष आयाचीपासून सगळे आम्ही सर्वजण नुसते ह्या मालिकेवरती काम करत होतो आणि अक्षरशः माझ्या ऑफिसमध्ये दुसरं काही काम नव्हतं. आम्ही फक्त जय मल्हारवरती काम करत होतो. ह्याच्यामध्ये निलेश मयेकर, सोजल यांचा पण खूप मोठा वाटा आहे. ते आम्ही सारख्या मिटिंग्स होतो, त्या सारख्या मिटिंगमध्ये आम्ही डिस्कशन करत होतो. असं 1.5 वर्ष चाललं आणि 1.5 वर्षांनी 18 मेला ही मालिका एअरवर आली. पण जेव्हा ती एअरवर आली तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं, त्यांनी चॅनलनी प्रमोट पण खूप केली होती. याचे प्रमोशन्स खूप मोठ्या प्रमाणात झाले होते, याचे रोड शोज झाले होते. मी स्वतः त्या रोड शोजमध्ये भाग घेतला होता. तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही फिरलो होतो आणि असं वाटलं होतं का ओपनिंग छान मिळेल याला. पण ओपनिंग वॉज नॉट गुड. 2.3 हा TRP ओपनिंगचा होता. त्यामुळे सगळेच हादरलो होतो आम्ही. पण निलेश मयेकर मला म्हणाला, माझी काळजी करू नका, वाढणार. आणि अक्षरशः 2-3 आठवड्यानंतर ही मालिका अशी वाढत गेली जवळजवळ 12 TRP टच केला या मालिकेने. थँक्यू.